जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. आपण आपल्या चॅनलला मागील काही दिवसांपासून 2024 ला झालेल्या पोलीस भरतीतील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विषयांवर आणि प्रत्येक त्या विषयातील घटकांवर कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण सविस्तरपणे आपल्या चॅनलला सुरू केलेले आहोत. तर आज मॅथमॅटिक्स या विषयातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो, घातांक. आणि घातांक या घटकावर आज जेवढे काही प्रश्न घेणार आहोत ते 2024 ला प्रत्येक त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आलेले प्रश्न आहेत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा घातांक हा घटक तुम्ही अभ्यासता त्यावेळेला त्या घातांकाचे काही नियम आहेत, ते नियम माहीत असणं आवश्यक आहे. तर एकदा तुम्ही कोणतेही घातांकावरचे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर जर त्या नियमांचं एकदा जर वाचन केलं तर तुम्हाला प्रश्न सोडवणे सोपं जाईल. तर चला बघूयात आपण पहिला प्रश्न. या ठिकाणी मी प्रश्नाच्या समोर कोणत्या जिल्ह्याला प्रश्न आला आहे तो लिहिलेला नाही, परंतु या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा 2024 ला आलेला आहे, एवढं लक्षात घ्या. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 81 चा वर्ग गुणिला 27 चा वर्ग डिवायडेड बाय 9 चा घन गुणिला 3 चा घन 3 चा घात 5. या ठिकाणी 81 चा वर्ग गुणिला 27 चा वर्ग डिवायडेड बाय 9 चा घन गुणिला 3 चा घात 5. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही घातांकावरील प्रश्न सोडवत असताना त्याचा बेस म्हणजे पाया हा सारखा असतो नियमानुसार जर सोडवत गेलं तुम्ही. परंतु या ठिकाणी सरळ सरळ याचं उत्तर आपण या ठिकाणी 81 गुणिला 81 म्हणजे 81 चा वर्ग आहे गुणिला 27 चा वर्ग म्हटला तर 27 गुणिला 27 या पद्धतीने करता येईल. भागाकारामध्ये 9 चा घात 3 याचा अर्थ 9 गुणिला 9 गुणिला 9 गुणिला 3 चा घात 5 याचा अर्थ 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 या पद्धतीने करता येईल. जर यांची काटाकाटी केला आपण तर 9 1 9 9 9 81 9 1 9 9 9 81. त्याच्यानंतर 3 ने जर कापला आपण 3 1 3 9 3 27 3 1 3 3 3 9 किंवा 3 1 3 9 3 27 3 3 कपलं या त्यानंतर 3 3 9 या पद्धतीने लक्षात घ्या. या ठिकाणी ह्या 9 ने हा 9 कपला याचाच अर्थ 9 गुणिला 3 उरलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 9 गुणिला 3 म्हणजे 27. या ठिकाणी आपल्याला x चा पॉवर 3 दिलेला आहे. याचाच अर्थ ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे, याचाच अर्थ ही संख्या 3 चा घन आहे. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत जर पाहिलं तुम्ही तर x ची किंमत येईल मित्रांनो किती, 3. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असेल 3. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं उत्तर असेल. यालाच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. जसं आपण 81 म्हटलं तर यालाच काय लिहिता येईल आपल्याला 9 चा वर्ग लिहिता येईल. त्याच्यानंतर घात 2 गुणिला 27 म्हटलं तर याला तुम्ही 3 चा घन लिहू शकता. या पद्धतीने सुद्धा नियमानुसार काढू शकता. 9 चा घन आहे यालाच तुम्ही 3 चा वर्ग लिहू शकता गुणिला घातामध्ये 3 आणि 3 चा घन 5. कारण या ठिकाणी घातांकावरचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला बेस म्हणजे पाया हा काय करावा लागतो तर समान करावा लागतो. मग या 9 ला अजून 3 च्या वर्गामध्ये रूपांतरण करून त्याचं उत्तर देखील आपल्याला 27 मिळेल. याचाच अर्थ तो 3 चा घन असेल. या पद्धतीने आपल्याला काढता येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे साधा आणि सोपा प्रश्न आहे. 5 चा 5वा घात म्हणजेच किती. या ठिकाणी 5 चा 5वा घात याचाच अर्थ या ठिकाणी 5 ला आपल्याला 5 वेळा गुणायचा आहे. म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला काय होईल 5. जर यांचा आपण गुणाकार केला तर 5 5 25 25 5 125 125 5 625 आणि 625 5 काय होतो तर 3125. या पद्धतीनं या ठिकाणी 5 चा 5वा घात हा काय येईल तर या ठिकाणी 3125. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 असेल. या ठिकाणी मी हा प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे ते लिहिलेलं नाही, पण 2024 ला हा प्रश्न जिल्ह्यामध्ये आलेला आहे.
या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न आहे 1चा घन 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन 5चा घन 6चा घन आणि 7चा घन यांचे जर आपल्याला उत्तर काढायचं असेल याचाच अर्थ या ठिकाणी 1 पासून सुरू होणाऱ्या ज्या संख्या आहेत या 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांचं आपल्याला काय काढायचं आहे तर बेरीज काढायचं आहे। परंतु या ठिकाणी कोणत्या संख्या आहेत तर त्या घन संख्या आहेत। मग घन संख्यांची बेरीज काढताना आपल्याला काय करायचा असतो तर घन संख्यांची बेरीज काढताना 1 ते जर 7 पर्यंत विचारलेला आहे तर आपल्याला त्या ठिकाणी 1 ते 7 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 या पद्धतीनं मग 2 आणि 1 3 3 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 म्हटलं 21 21 आणि जर 7 म्हटलं तर यांची बेरीज होते मित्रांनो 28। तर ही काय झाली 28 बेरीज झाली। आणि जर आपल्याला घन संख्यांची बेरीज काढायचं आहे तर 28चा वर्ग या ठिकाणी आपल्याला काढता येईल। आणि 28चा वर्ग जर म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला पाठ पाहिजेत वर्ग 30 पर्यंत। जर पाठ नसेल तर तुम्ही 28चा वर्ग या पद्धतीने काढू शकता। 8 8 या ठिकाणी 64 म्हणजेच या ठिकाणी 6 उरले क्रॉस मल्टिप्लाय करा 8 दुनी 16 8 दुनी 16 16 आणि 16 32 आणि 6 जर पाहिलं तर या ठिकाणी 38 हातचे 3 त्याच्यानंतर तिसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 2 म्हणजेच किती 4 4 आणि 3 7 तर या ठिकाणी 28चा वर्ग त्या ठिकाणी तुम्हाला पाठांतर असायला पाहिजे। तर या 7च्या घनापर्यंत एकूण संख्यांची जी बेरीज असेल ती असेल मित्रांनो 784। ही आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न बघा या ठिकाणी 2चा घात 4 गुणिला 3चा घात 3 सॉरी 2चा घात 3 2चा घात 4 गुणिला 2चा घात 3 भागीला 2चा घात 2 गुणिला 2चा घात 5 या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपला प्रत्येक संख्येचा पाया हा सारखा आहे आणि या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे आणि घातांकामध्ये नियम आहे की जर पाया समान असेल आणि जर गुणाकाराची काय असेल क्रिया असेल तर अशा वेळेला नेहमी जो घातांक असतो या घातांकाची काय होत असते तर नेहमी बेरीज होत असते हा नियम आहे। मग या ठिकाणी पाया समान आहे याचाच अर्थ 2चा घात 4 अधिक 3 भागीला काय होईल तर 2चा घात 2 अधिक 5 याचाच अर्थ या ठिकाणी 2चा घात 7 डिवायडेड बाय काय होईल तर 2चा घात 7। मग पाया समान असेल जर घातांकाची या ठिकाणी भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाचं नेहमी काय होत असते वजाबाकी होत असते। मग या ठिकाणी जर वजाबाकी झालं तर 7 - 7 याचाच अर्थ काय येईल तर 2चा घात 0 येईल। आणि घातांकामध्ये नियम आहे मित्रांनो कोणत्याही संख्येचा जर समजा घात हा 0 असेल तर त्याची किंमत नेहमी ही काय असते 1 असते। मग या ठिकाणी 2चा घात 0 आहे याची किंमत देखील 1 होईल। 5चा घात 0 आहे याची किंमत देखील 1 होईल। 5250चा घात 0 आहे याची किंमत देखील 1 होईल। किंवा मग एखादा 10,000 म्हटलं याचा घात 0 असेल त्याची किंमत सुद्धा 1 असते। म्हणजे जर समजा एखाद्या संख्येचा घात हा 0 असेल तर त्या संख्येची किंमत नेहमी काय असतो 1 असतो। आपला पर्याय क्रमांक 1 हा काय होईल उत्तर होईल। तर या पद्धतीनं नियम माहित असणं आवश्यक आहे। चला पाहूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 256चा घात 0.16 गुणिला 16चा घात 0.18। मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या गुणाकाराची क्रिया आहे पाया समान नाही पण या ठिकाणी ह्या दोन्ही संख्या अशा आहेत की त्यांना आपण एका सारख्या पायामध्ये काय करता येते कन्वर्ट करता येतो। मग 256 म्हटलं तर हा ऑलरेडी 16चा वर्ग आहे। 16चा वर्ग लिहू शकतो आपण 0.16 इंटू हा आहे 16चा घात 0.18। आता पाया सारखा झाला पण या ठिकाणी जर आपण बेरीज पाहिलं घातांकाची तर या ठिकाणी काय होईल परंतु या ठिकाणी पाया अजून लहान करता येईल। 16 हा 4चा वर्ग आहे मग 4चा वर्ग
याचा घात काय होईल 16 गुणिला 16 म्हणजेच काय तर 4चा वर्ग आणि याचा घात होईल मित्रांनो 0.18। मग याचं जर आपण गुणाकार केलं, जर एखादी संख्या घाताचं घात असेल त्या वेळेला घातांकाचा नेहमी गुणाकार होत असते, हे गोष्ट लक्षात घ्या। म्हणजेच या ठिकाणी 4चा घात 2चा घात 2 आहे, याचाच अर्थ 4चा घात 4 पॉवर काय होईल 0.16 गुणिला 4चा घातांक काय होईल 2, या ठिकाणी घातांक आहे 0.18। मग या ठिकाणी आपल्याला गुणाकार करता येईल, तर 4चा घातांक 16 चौक 64 म्हणजे 0.64 गुणिला 4चा घातांक 18 दुनी 36 म्हणजे 0.36 या पद्धतीने करता येईल। आता आपल्याला पाया समान मिळाला, क्रिया गुणाकाराची आहे, याचाच अर्थ घातांकाचं काय होईल प्लस होईल, म्हणजे 4चा पॉवर 0.64 अधिक काय होईल 0.36। मग या ठिकाणी पाहिलं तर 0.64 आणि 0.36 म्हणजे 1.00, याचाच अर्थ 4चा घातांक 1। मग ज्याही संख्येचा घातांक 1 असेल त्या संख्येची किंमत नेहमी तिच्या पाया एवढी असते, याचाच अर्थ त्याचं किंमत किती असेल 4। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 9चा घातांक 6 गुणिला 9चा घातांक 3 गुणिला 9चा घातांक या ठिकाणी -9 दिलेला आहे। नियम क्रमांक 1 आपण सांगितला होता की जर समजा क्रिया गुणाकाराची असेल आणि पाया समान असेल तर अशा वेळेला नेहमी जो घातांक असते त्या घातांकाची काय होत असते बेरीज होत असते। मग या ठिकाणी पाया समान आहे, मग या ठिकाणी बेरीज करा तर 9चा घातांक 6 अधिक 3 अधिक जर पाहिलं तर -9, याचाच अर्थ 9चा घातांक 6 आणि 3 9 प्लस मायनस मायनस, मग 9 मधून 9 गेले तर त्याचं किंमत येईल 0। म्हणजेच या ठिकाणी आलं 9चा पॉवर 0। आणि मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्याही संख्येचा पॉवर हा 0 असेल किंवा घात 0 असेल त्याची किंमत नेहमी काय असतो 1 असते। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं उत्तर असेल। तर या पद्धतीने घातांकाचे नियम त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। चला पाहूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 12,500 बरोबर 0.5 चा घातांक 3 गुणिला 10चा पॉवर z। हा प्रश्न आहे मित्रांनो घातांकावर आधारित 10च्या घात रूपात मांडणी, 10च्या घात रूपात मांडणी याच्यावर आधारित आहे। मग या ठिकाणी तुम्हाला मांडणी करताना या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा 10च्या घात रूपामध्ये मांडणी करतोय त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायचं आहे, त्या ठिकाणी क्रिया ही गुणाकाराची आहे की त्या ठिकाणी क्रिया ही भागाकाराची आहे, या दोन क्रियांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, जो घात दिलेला आहे हा प्लस मध्ये आहे की मायनस मध्ये आहे हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असते। चला या ठिकाणी आपण 12,500 ही किंमत दिलेली आहे, मग 0.5 चा घातांक 3, मग 5चा घातांक 3 म्हटलं तर या ठिकाणी होईल 125, पण पॉइंटच्या नंतर एक अंक आहे याचा अर्थ घातांमध्ये काय येईल तर 0.125 गुणिला 10चा पॉवर काय आहे z आहे। मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा क्रिया गुणाकाराची असते आणि घातांक हा प्लस मध्ये असतो तेव्हा हा दशांश चिन्ह जो असते हा उजवीकडे सरकतो, आणि जेव्हा घातांक मायनस मध्ये असते तेव्हा हाच दशांश चिन्ह डावीकडे सरकतो। मग या ठिकाणी जर पाहिलं मूळ संख्येमध्ये तर या ठिकाणी काय आहे आपलं या ठिकाणी काय आहे दशांश चिन्ह आहे, याचाच अर्थ त्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी किती अंकानंतर पॉइंट आहे तर 1 2 3 4 5 आणि कोणाकडे गेलेला आहे तर उजवीकडे गेलेला आहे। याचाच अर्थ या ठिकाणी घातांक हा 5 असेल आणि उजवीकडे गेलेला आहे म्हणून प्लस मध्ये असेल, याचाच अर्थ या ठिकाणी उत्तर असेल z बरोबर 5। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती असेल 2 असेल। जसं आपल्याला 50 किंवा 55 गुणिला 10चा पॉवर जर 3 म्हटलं
तर याची किंमत ही नेहमी गुणाकाराची क्रिया आहे। याचाच अर्थ या ठिकाणी किंमत किती येईल, तर या ठिकाणी किंमत येईल 5 किंवा 55,000। त्याच्यानंतर जर हीच किंमत 55 गुणिला 10चा पॉवर -3 केलं तर हा चिन्ह डावीकडे सरकतो, याचाच अर्थ 0.055 ही काय येईल, किंमत येईल। तर या नियमानुसार जर पाहिलं आपण तर या ठिकाणी 5 अंकानंतर चिन्ह हा किंवा दशांश चिन्ह हा उजवीकडे सरकतो, याचाच अर्थ त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, उत्तर असेल। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे येचा घात 4 गुणिला येचा घात 2 गुणिला येचा घात 4 बरोबर किती। या ठिकाणी क्रिया गुणाकाराची आहे, पाया हा समान आहे, याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घातांक संख्यांचा किंवा घातांकाचा काय करता येईल, तर बेरीज करता येईल। मग या ठिकाणी येचा पॉवर 4 अधिक येचा पॉवर 2 म्हणजे 2 अधिक येचा पॉवर 4 म्हणजेच काय होईल, 4। याचाच अर्थ घातांकाची बेरीज केली असता येचा पॉवर 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 या ठिकाणी उत्तर असेल। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक, या ठिकाणी पर्यायामध्ये येचा पॉवर बाय मिस्टेक या ठिकाणी झालेला नसेल, पण याचं उत्तर असेल येचा घातांक 10 हा काय असेल, आपलं उत्तर असेल। तर या पद्धतीने घातांकाचे नियम हे सगळ्यात महत्वाचे असतात, त्याच्यानुसार तुम्हाला घातांकावरचे प्रश्न सोडवायचे असतात। याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 625 गुणिला 125 बरोबर 5चा घातांक m, तर या ठिकाणी m बरोबर किती हा प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी जेव्हा m ची किंमत काढायची असते, या ठिकाणी सगळ्यात जर पाहिला आपण तर सगळ्यात लहान पाया आहे 5। मग 625 जर म्हटलं आपण तर 625 ला आपल्याला 5च्या पायामध्ये कन्वर्ट करता येईल। मग 625 म्हणजेच काय, तर 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला काय होईल, 5, 5 5 25, 25 5 125, 125 5 625 म्हणजे ह्या 625 ला आपण लिहू शकतो 5चा घात 4 गुणिला 125 ला आपण लिहू शकतो या ठिकाणी 5 गुणिला 5 गुणिला 5, याचाच अर्थ 5 5 25, 25 5 125, याचाच अर्थ 5चा पॉवर 3 बरोबर या ठिकाणी 5चा पॉवर m। आता या ठिकाणी क्रिया गुणाकाराची आहे, पाया समान आहे, याचाच अर्थ घातांकाचा प्लस होईल, म्हणजे 5चा पॉवर 4 अधिक 3 बरोबर 5चा पॉवर काय होईल, m। मग या ठिकाणी 5चा पॉवर 7 बरोबर 5चा पॉवर काय होईल, m। आता या ठिकाणी अजून घातांकाचा एक नियम लागतो मित्रांनो, जेव्हा दोन संख्या या बरोबरीत असतील आणि पाया जर समान असेल तर निश्चितच घातांक सुद्धा हा काय असतो, समान असतो। मग या ठिकाणी या दोन संख्या बरोबरीत आहेत, पाया समान आहे, याचा अर्थ घातांक सुद्धा समान होईल, म्हणजे 7 बरोबर m होईल। याचाच अर्थ m ची किंमत किती निघाली, 7 निघाली। पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। तर घातांकाचे सगळे जेवढे काही 10 ते 12 नियम आहेत, त्या 10 ते 12 नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। आपल्या चॅनलला देखील त्या ठिकाणी नियम टाकलेले आहेत, तर तो एकदा व्हिडिओ नक्की बघा। त्या टॉपिकची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी याचं उत्तर असेल m बरोबर 7। चला पाहूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 15चा पॉवर 3 गुणिला 5चा पॉवर 3 गुणिला 4चा पॉवर 3 बरोबर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 6चा पॉवर 3 या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 15 पाया, 5 पाया, 4चा पाया आणि त्याच्यानंतर 6 पाया आहे। या ठिकाणी क्रिया गुणाकाराची आहे, या ठिकाणी पाया जो आहे हा समान नाही, याचा अर्थ आपल्याला समान करावा लागेल। मग 15 ही संख्या आहे, तर 15 या संख्येला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 5 गुणिला 3 लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला 15 संख्या मिळेल। म्हणजेच या ठिकाणी 15 ला आपण 5 गुणिला 3 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। म्हणजेच या ठिकाणी 15 म्हणजेच काय असेल, तर 5 गुणिला 3 चा पॉवर 3 गुणिला 5चा पॉवर 3 गुणिला हा 4 आहे, 4 ला तुम्ही 2चा पॉवर 2 लिहू शकता, पॉवर 3 डिवायडेड बाय जर 6 पाहिलं तुम्ही तर 6 ला आपण लिहू शकतो 3 गुणिला 2 याचाच अर्थ पॉवर
3. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पॉवर 3 आहे, याचा अर्थ 5चा पॉवर 3 गुणिला 3 आहे, याचा अर्थ 3चा पॉवर 3. कारण कंसाच्या बाहेर जो घन आहे हा कंसातील प्रत्येक संख्येसाठी लागू आहे. याचा अर्थ प्रत्येक संख्येसाठी तो घन येईल, म्हणजे 5चा पॉवर 3. आणि या ठिकाणी घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो, याचाच अर्थ 2चा पॉवर 6. त्याच्यानंतर डिवायडेड बाय या ठिकाणी 3चा पॉवर 3 गुणिला 2चा पॉवर काय होईल, 3 होईल. मग या ठिकाणी 3चा पॉवर 3, 3चा पॉवर 3. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 2चा पॉवर 3 आहे, 2चा पॉवर 6 आहे. याचाच अर्थ याच्यामधून 3 गेलं तर काय उरलं, या ठिकाणी 2चा पॉवर 3 उरलं. मग या ठिकाणी 5चा पॉवर 3 गुणिला 5चा पॉवर 3 गुणिला काय होईल तर 2चा पॉवर 3. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, घातांकाचा प्लस करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, ऑप्शन नुसार जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी तीनही संख्येचा घात जो आहे हा घात कसा आहे, समान आहे. मग आपल्याला या तीनही संख्या एका कंसात घेता येतील, 5 गुणिला 5 गुणिला 2 आणि याचं घातांक काय असेल, 3 असेल. मग आपण गुणाकार केल्यास 5 5 25, 25 दुनी 50, या ठिकाणी 50चा पॉवर 3 या पद्धतीने आपलं उत्तर असेल. आणि हे उत्तर आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 ला. तर या ठिकाणी याचं उत्तर असेल 50चा घातांक किती, 3. पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे कंसात 4 भागेला 8 त्याच्यानंतर गुणिला 2 डिवायडेड बाय 8 असेल आणि कंस पूर्णचा पॉवर 0. आता तुम्ही हा नियम दोनदा रिपीट केलेला आहे. जर समजा कोणत्याही संख्येचा घात हा जर 0 असेल तर त्या पूर्ण संख्येची किंमत ही नेहमी 1 असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी घात 0 आहे, याचाच अर्थ या ठिकाणी याची किंमत काय असेल मित्रांनो, 1 असेल. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण 1, याचाच अर्थ त्या ठिकाणी या ठिकाणी 1 दिलेला नाही, 1/8 येणार नाही. 1/8 केव्हा आलं असतं, जर याचं 4 भागीला 8 गुणिला 2 चा पॉवर 0 असता आणि भागीला जर 8 असता त्यावेळेला याची किंमत ही 1 झाली असती आणि हा जर 8 आला असता तर या वेळेला 1/8 आलं असतं. पण या ठिकाणी पूर्ण संख्येचा घातांक हा 0 असल्यामुळे याची पूर्णच किंमत ही 1 असेल. याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हा काय असेल आपलं उत्तर असेल. तर या पद्धतीने घातांकाचे नियम या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे आहेत. जेवढे काही नियम आहेत ते सगळे नियम तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. नियम जर सांगायचं झालं तर मी या ठिकाणी थोडक्यामध्ये नियम काय करतो, रिपीट करतो. जर एखाद्या संख्येचा पाया हा समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल तर घातांक हा नेहमी काय होत असते तर बेरीज होत असते. जर एखाद्या संख्येचा पाया हा समान असेल, भागाकाराची क्रिया असेल तर त्यावेळेला नेहमी घातांकाची वजाबाकी होत असते. त्याच्यानंतरचा जर नियम पाहिला तुम्ही, ज्याही संख्येचा घातांक 1 असते त्या संख्येची किंमत नेहमी किती असते, तिच्या पाया एवढी असते. याचाच अर्थ या ठिकाणी 9चा पॉवर 1 म्हटलं तर याची किंमत किती असेल, 9 असेल. त्याच्यानंतर दुसरा नियम, जर एखाद्या संख्येचा घातांक हा 0 असेल तर त्याची किंमत नेहमी 1 असते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जर दोन संख्या ह्या बरोबरीमध्ये असतील आणि पाया जर समान असेल तर त्या ठिकाणी त्यांचा घात सुद्धा काय असतो, समान असतो. याच्या पुढेही अजून खूप सारे नियम आहेत, त्या सगळ्या नियमांचं एकदा तुम्ही रिव्हिजन नक्की करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. 9चा चौथा घात भाग काय. 9चा चौथा भाग म्हटलं तर या ठिकाणी 9 भागीला 4 केलं तुम्ही तर 9चा चौथा भाग म्हटलं तर 4 दुनी 8, 1 उरलं, 0 दिलं. या ठिकाणी 4 दुनी 8, 2 उरलं, 0 दिलं, 4 पंचे 20. म्हणजे चौथा भाग जर पाहिला आपण तर 2.25 हा काय असेल, 9चा चौथा भाग असेल. आणि हा आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये काय केला आहे, दिलेला आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढता येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा आणि सगळे नियम माहीत असणं आवश्यक आहे असा प्रश्न तुम्हाला समोर या ठिकाणी आला आहे.
प्लस या ठिकाणी -4/3। आता या ठिकाणी 12/घातांक प्लस आहे, या ठिकाणी गुणाकार किंवा भागाकार असणाऱ्या संख्यांचं कोणतंही त्या ठिकाणी नियम लागणार नाही। या ठिकाणी 12चा घन म्हटलं तुम्ही तर 12चा घन या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास मला वाटते 1728 12चा काय आहे घन आहे। एकदा करून पाहू। 144 12चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 12 12 चौक 48 4 12 चौक 48 आणि 4 52 12 1 12 आणि 5 17 म्हणजे या ठिकाणी 12 चौक 48 4 12 चौक 48 आणि 4 52 2 या ठिकाणी 5 म्हणजे 12 1 12 1728 हा काय असेल घन असेल। प्लस आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्याही संख्येचा पाया जर समजा ऋणात्मक असेल आणि जर समजा घन किंवा मग घात संख्या ही विषम संख्या असेल, त्या संख्येचा उत्तर नेहमी कशामध्ये येतो तर ऋणात्मक येते। त्याच्यानंतर एखाद्या संख्येचा पाया हा ऋणात्मक असेल आणि त्याचा जर समजा घात हा समसंख्या असेल तर त्यावेळेला नेहमी त्याचं उत्तर प्लस मध्ये येते। याचाच अर्थ या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 8/3 आहे, म्हणजे ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे। मग 8/3 म्हटलं तुम्ही तर 64 गुणिला जर 8 केलं तर 8 चौक 32 8 सकम 48 आणि 3 जर पाहिलं 51 म्हणजे या ठिकाणी 512 आहे। म्हणजे या ठिकाणी काय होईल तर -512 याचं उत्तर असेल, अधिक या ठिकाणी जर पाहिलं तर 4चा घन या ठिकाणी पाया कसा आहे ऋणात्मक आहे। याचाच अर्थ या ठिकाणी 4चा घन म्हटलं तर 4 गुणिला 4 पण कसा आहे मायनस मध्ये आहे। याचाच अर्थ या ठिकाणी याचं देखील उत्तर 4 × 16 16 64 पण या ठिकाणी -64 या ठिकाणी येईल। मग या ठिकाणी -64 हा काय असेल उत्तर असेल। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याचं फायनल उत्तर काय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फायनल उत्तर या ठिकाणी काढता येईल। मग 1728 मायनस प्लस मायनस या ठिकाणी 512 मायनस प्लस मायनस या ठिकाणी काय होईल 64। मग या ठिकाणी जर आपण केलं तर 512 अधिक 64 करा म्हणजे 6 7 आणि 5 576। मग या ठिकाणी 1728 मधून जर 500 आपण 76 वजा केलं तर या ठिकाणी 8तून 6 गेले 2 12तून 7 गेले 5 6 मधून 5 गेले 1 आणि हा 1 याचाच अर्थ याचं उत्तर काय असेल तर 1152 हा काय असेल उत्तर असेल। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी नियमांवर आधारित आणि त्याच्यानुसार आपल्याला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे। या ठिकाणी a चा पॉवर 0 दिलेला आहे, याची किंमत a हे पर्याय एकदम चुकीचा आहे। कारण आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की ज्याही संख्येचा पॉवर 0 असते त्याची किंमत नेहमी 1 असते। दुसरा पर्याय बघा, या ठिकाणी आहे a चा पॉवर x गुणिला b चा पॉवर x बरोबर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर a गुणिला b या पद्धतीने दिलेला आहे। मग या ठिकाणी पाया वेगवेगळा असेल घातांक समान असेल तर ह्या संख्या आपल्याला कंसामध्ये लिहिता येतात। याचाच अर्थ a गुणिला b चा पॉवर काय होईल x होईल। या ठिकाणी a गुणिला फक्त b दिलेला आहे, याचा अर्थ दुसरा पर्याय देखील काय आहे चुकीचा आहे। तिसरा पर्याय बघा, a चा पॉवर x बरोबर a भागिला a चा पॉवर -x याच्यामध्ये कोणता नियम वापरलेला आहे। जर समजा एखाद्या संख्येचा घातांक हा प्लस मध्ये असेल मग या ठिकाणी a चा पॉवर x म्हणजे हा कशामध्ये आहे प्लस मध्ये आहे। आणि जर समजा याचं जागा किंवा स्थान हे चेंज झालं म्हणजे या ठिकाणी हा अंशात आहे, जर याच्या स्थानामध्ये चेंज झाला म्हणजे 1 या ठिकाणी a चा पॉवर x तर अशा वेळेला घातांकाचा नियम हा काय होत असतो चेंज होत असतो किंवा घातांकाचा चिन्ह जो आहे तो चेंज होत असतो। प्लस मध्ये असेल तर मायनस मध्ये होतो, मायनस मध्ये असेल तर प्लस मध्ये होतो। याचाच अर्थ वर प्लस मध्ये आहे खाली आल्यानंतर मायनस मध्ये आहे, तर निश्चितच हा पर्याय आपल्याला बरोबर आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं
आहे, या ठिकाणी गुणाकार आहे। मग चौथा नियम लक्षात घ्या, चौथा पर्याय एचा पॉवर एक्स गुणिला एचा पॉवर वाय या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर। एचा पॉवर एक्स मायनस वाय हा पर्याय देखील चुकीचा आहे, कारण या ठिकाणी पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, आणि जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर अशा वेळेला जो घातांक असतो त्या घातांकाची नेहमी काय होत असते, बेरीज होत असते। तर या ठिकाणी आपल्याला एक्स प्लस वाय असं असायला पाहिजे होता। याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हा आपलं काय असेल, योग्य पर्याय असेल। तर या ठिकाणी आपले हे तीनही पर्याय, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे काय आहेत, अयोग्य आहेत। या ठिकाणी योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी अयोग्य, हा अयोग्य नसून या ठिकाणी योग्य पर्याय आहेत, कारण 3 पर्याय हे काय आहेत, अयोग्य आहेत। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 0.000000018 ही संख्या 10च्या घात रूपात वापरून कशी लिहाल। मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर 10च्या घात रूपामध्ये मांडणी जर करायची असेल तर या ठिकाणी पॉइंट जी नंतरची संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे या ठिकाणी 0.1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या संख्येला घात रूपात मांडणी करायचं असेल तर या ठिकाणी पर्यायावरून जर पाहिलं आपण तर निश्चितच या ठिकाणी या संख्येचं जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 1.8 दिलेला आहे। निश्चितच हा 1.8 च्या डावीकडे किती अंक सरकलेला आहे तर तुम्ही मोजू शकता, 1 1 2 3 4 5 6 7 8 9। मग या ठिकाणी क्रिया कोणती दर्शवलेली आहे, गुणाकाराची क्रिया दर्शवलेली आहे। निश्चितच गुणाकाराची क्रिया असेल आणि जर दशांश संख्या किंवा दशांश हा जर समजा डावीकडे सरकला असेल, कोणाकडे, डावीकडे, तर निश्चितच जो घात असते हा घात नेहमी कशामध्ये असते, मायनस मध्ये असते किंवा वजाबाकीमध्ये असते। तर निश्चितच जर पाहिलं आपण तर डावीकडे किती अंकानंतर सरकलेला आहे तर 9 अंकानंतर निश्चितच आपल्याला 1.8 गुणिला 10चा पॉवर -9 या पद्धतीने 10च्या घात रूपामध्ये या संख्येचं काय करता येईल, मांडणी करता येईल। आणि 1.8 गुणिला 10चा पॉवर 9 हा आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे। तर पर्याय क्रमांक 3 हा आपलं काय असेल, योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 8चा घातांक 2.4 गुणिला 2चा घातांक 3.7 भागीला या ठिकाणी 16चा पॉवर 1.3 या पद्धतीने दिलेला आहे। तर या ठिकाणी विचारलेला आहे 2चा पॉवर किती। एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। तुम्हाला अगोदर सांगितलं जेव्हाही गुणाकार आणि भागाकाराची क्रिया असते त्यावेळेला नक्कीच आपल्याला पाया हा समान करावा लागतो। या 8 ला 2 पाया सगळ्यात लहान आहे, 2 मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येईल, म्हणजे 8 म्हणजे काय तर 2चा पॉवर 3 पॉवर काय होईल, 2चा पॉवर 2.4 गुणिला 2चा पॉवर 3.7 भागीला 16 आहे। याचाच अर्थ या ठिकाणी 16 म्हणजे काय तर 2चा पॉवर 4 पॉवर काय होईल 1.3 बरोबर 2चा पॉवर क्वेश्चन मार्क। मग या ठिकाणी जर आपण केलं तर 24 त्रिक 72 म्हणजे 2चा पॉवर 7.2 गुणिला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 2चा पॉवर 3.7 भागीला या ठिकाणी 13 म्हणजे या ठिकाणी 2चा पॉवर 5.2 या पद्धतीने होईल, बरोबर काय असेल तर 2चा पॉवर प्रश्नचिन्ह असेल। पाया समान आहे, गुणाकार भागाकाराची क्रिया असेल तर आपल्याला काय करता येतो, त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी किंवा मग बेरीज करता येते। मग 2चा पॉवर 7.2 याच्यामध्ये प्लस गुणाकाराची क्रिया आहे, याचाच अर्थ काय करता येईल आपल्याला प्लस म्हणजे 3.7, याच्यामध्ये भागाकाराची क्रिया आहे याचा अर्थ 5.2 हा काय असेल आपलं वजाबाकीचा असेल। त्यानंतर 2चा पॉवर काय असेल क्वेश्चन मार्क। आता या ठिकाणी 7.2 आणि 3.7 म्हटलं, 7 आणि 2 9
त्या ठिकाणी 10, या ठिकाणी काय झालं 10.9 झालं 2चं पॉवर. त्याच्यानंतर मायनस केलं तुम्ही 5.2, तर या ठिकाणी लक्षात घ्या 10.9 मधून जर आपण 5.2 वजा केलं तर या ठिकाणी 7 पॉइंट आणि या ठिकाणी 5.7 असेल. मग या ठिकाणी पॉवर 2चा काय असेल प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी 2चा पॉवर काय निघाला आपला 5.7 बरोबर 2चा पॉवर काय असेल प्रश्नचिन्ह. या ठिकाणी अजून एक आपला नियम लागतो मित्रांनो, जर दोन संख्या बरोबरीत असतील आणि या ठिकाणी पाया समान असेल तर त्या ठिकाणी घातांक सुद्धा काय होतो बरोबरीत असतो. मग पाया समान आहे, दोन संख्या बरोबरीत आहेत, तर या ठिकाणी घातांक समान, याचाच अर्थ 5.7 बरोबर काय असेल प्रश्नचिन्ह असेल. म्हणजेच या ठिकाणी जर आपण 2चा पॉवर काय येईल 5.7, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय असेल आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे. हे सगळे प्रश्न 2024 ला विचारलेले आहेत. मग आता प्रत्येक पदाची आपल्याला किंमत काढायला लागेल. या ठिकाणी 3चा पॉवर 2 गुणिला 3चा पॉवर 0, याचाच अर्थ 3चा वर्ग म्हणजेच 9 गुणिला 3चा पॉवर 0 म्हणजे 1, याचा अर्थ पहिल्या पर्यायाची किंमत आली 9. त्याच्यानंतर दुसरा पर्याय 3चा पॉवर 2 अधिक 3चा पॉवर 0, याचाच अर्थ 3चा पॉवर 2 म्हणजेच या ठिकाणी 9 अधिक 3चा पॉवर 0, याचा अर्थ 1 म्हणजेच याची किंमत झाली 10. त्याच्यानंतर 3चा पॉवर 2 मायनस 3चा पॉवर 0, याचाच अर्थ 3चा पॉवर 2 म्हणजेच या ठिकाणी 9 आणि मायनस 0 म्हणजे 1, याचा अर्थ किंमत झाली 8. त्याच्यानंतर 3चा पॉवर 2 भागिले 3चा पॉवर 0, याचाच अर्थ त्या ठिकाणी काय होईल तर 3चा पॉवर 9, 2 म्हणजेच काय 9 भागिला काय होईल या ठिकाणी 3चा पॉवर 0 म्हणजेच 1, याचाच अर्थ या ठिकाणी याची सुद्धा किंमत काय येईल तर 9 येईल. मग या ठिकाणी सगळ्यात जास्त किंमत जर पाहिला आपण तर या ठिकाणी सगळ्यात जास्त किंमत आपल्याला 10 दिसते. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 या पर्यायाची किंमत ही सगळ्यात जास्त किती असेल 10 असेल. तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हा काय आहे उत्तर असेल. मित्रांनो, जर तुम्हाला सगळे प्रश्न एक चांगल्या पद्धतीने समजले असतील तर नक्की आमच्या चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 3चा पॉवर 2m-2 बरोबर 6561. या ठिकाणी आपल्याला काय करता येईल प्रश्नामध्ये दिलेला आहे. मग या ठिकाणी दोन संख्या बरोबरीत आहेत. या ठिकाणी पहिल्या संख्येचा पाया आहे 3, दुसऱ्या संख्येचा पाया आहे 6561. मग या ठिकाणी जर आपल्याला दोन संख्या बरोबरीत असतील, आपल्याला m ची किंमत काढायची आहे, तर निश्चितच या संख्येचा आपल्याला पाया हा कसा करावा लागेल 3च्या पटीत करावा लागेल. मग या ठिकाणी 3चा पॉवर 2m-2 बरोबर, मग 3च्या पॉवर मध्ये किती लिहायचं तेव्हा गुणाकार येईल 6561. तर मला वाटते हा 6561 म्हणजे 3चा पॉवर 8 आहे. म्हणजे या ठिकाणी या संख्येला आपण लिहू शकतो 3चा पॉवर 8. मग या ठिकाणी जर पाहिला आता या ठिकाणी दोन संख्या बरोबरीत आहेत, पाया समान आहे, याचाच अर्थ या ठिकाणी दोन्ही घातांक देखील काय होतील समान होतील. याचा अर्थ याला लिहू शकतो आपण 2m-2 = 8. मग या ठिकाणी 2m ची किंमत काढायची आहे, 2m बाहेर काढा बरोबर 8, याला इकडे नेलं तर मायनसचं काय होईल प्लस, म्हणजे हा काय झाला या ठिकाणी 2. मग या ठिकाणी जर पाहिला आपण फक्त m ची किंमत काढायची आहे, म्हणजे 2m बरोबर काय झालं 8 आणि 2 10. मग या ठिकाणी m बरोबर पाहिलं इकडे 2 हा गुणाकारात आहे, उजवीकडे गेलं तर या ठिकाणी भागाकारात जाईल. याचाच अर्थ m बरोबरची किंमत किती येईल 5 दुनी 10. मग या ठिकाणी आपली किंमत चुकलेली आहे. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 2, म्हणजे या ठिकाणी 10/2, याचाच अर्थ m ची किंमत येईल मित्रांनो 5, आणि 5 ही किंमत आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला
नक्की काढता येईल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे या ठिकाणी प्लस मध्ये आणि मायनस मध्ये दिलेला आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दिलेला आहे 0.6 चा घातांक 3 अधिक या ठिकाणी 0.5 चा घातांक 3 डिवायडेड बाय काय आहे तर 0.6 चा घातांक 0.6 चा वर्ग मायनस काय 0.30 अधिक तर 0.5 चा घातांक 2। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर या ठिकाणी आपण पाहिलं तर पाया वेगवेगळा आहे मात्र या ठिकाणी घातांक सारखा आहे। मग या ठिकाणी आपल्याला एक नियम माहिती असेल, a प्लस बी असेल आणि याचा घातांक 3 असेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करता येतो तर a प्लस बी भागेला किंवा मग या ठिकाणी काय करता येईल आपण जर पाहिलं तर गुणीला या ठिकाणी a चा वर्ग त्याच्यानंतर मायनस ट्वाइस ए बी प्लस काय असेल तर बी वचा वर्ग असेल। तर या पद्धतीने आपल्याला याला लिहिता येतो। मग या ठिकाणी ए ची किंमत समजा तुम्ही 0.6 आणि बी ची किंमत समजा तुम्ही 0.5, याचाच अर्थ या ठिकाणी या फॉर्मेट मध्ये ठेवलं तर या ठिकाणी काय होईल तर ए प्लस बी त्याच्यानंतर गुणीला ए चा वर्ग मायनस ट्वाइस ए बी त्या ठिकाणी प्लस बी चा वर्ग भागीला आपण ए बरोबर काय घेतलं 6 चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी ए चा वर्ग मायनस या ठिकाणी ए आणि बी चा म्हणजे 6 आणि 5 चा गुणाकार पाहिला तर 30, म्हणजे या ठिकाणी ट्वाइस ए बी चा आला। या पद्धतीनं ट्वाइस ए बी नाही फक्त ए बी, त्याच्यानंतर जर प्लस केलं तर आपण बी चा वर्ग घेतला तर या ठिकाणी 5 चा वर्ग या पद्धतीने होईल। म्हणजे या ठिकाणी हा कपलं याचा अर्थ काय उरला तर फक्त ए प्लस बी, याचाच अर्थ 0.6 अधिक बी म्हणजे काय तर या ठिकाणी 0.5, याचंच उत्तर असेल मित्रांनो 1.1 आणि या ठिकाणी 1.1 हा पर्याय क्रमांक आपल्याला 2 मध्ये दिलेला आहे। तर या पद्धतीने आपण सगळे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। चला पाहूयात आपण शेवटचा प्रश्न। शेवटचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा, 81 इक्वल्स टू 27 चा पॉवर x। या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे। नक्कीच आपल्याला दोन संख्या बरोबरी दिलेला आहे पण पाया निश्चितच कसा आहे वेगवेगळा आहे। तर आपण 81 जर घेतला तर 81 म्हणजे काय असते 3 गुणीला 3 गुणीला 3 गुणीला काय असतो 3 असतो। याचाच अर्थ 3 चा पॉवर 4 बरोबर 27 म्हटलं तर हा 3 चा पॉवर किती असते 3 असते। या ठिकाणी चा पॉवर x म्हणजे या ठिकाणी 3 चा पॉवर 4 बरोबर काय असेल तर 3 चा पॉवर 3x असेल। मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 चा पॉवर 4 बरोबर 3 चा पॉवर 3x, नियम अजून लागतो दोन संख्या बरोबरीत असतील पाया जर समान असेल तर या ठिकाणी घातांक देखील काय असतो समान असतो। आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणजेच काय होईल 4x बरोबर 3x। मग x ची किंमत काढायची आहे तर x ला बाहेर काढा आणि या ठिकाणी गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात होईल, म्हणजे x ची किंमत होईल 4/3। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। तर मित्रांनो आपण सगळे घातांकाचे जवळपास मला वाटते 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि सगळे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत। तर सगळ्या प्रश्नांचा सराव हा निश्चितच करा। जर तुम्हाला कोणताही एखादा क्वेश्चन अवघड जात असेल तर निश्चितच त्या प्रश्नाची प्रॅक्टिस करा। चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात। जय हिंद।